मालक असं म्हणायचं ते इल्बा. तो म्हणायला लागला मला तर आता बाबा म्हणायला लागली बायको. कोणावरती कोड पण अरे म्हणले इल्बा म्हणजे स्वामी मालकाला इल्बा असं म्हणतात. आणि मग एरोपळे पुन्हा त्यांची फजिती झाली. महाराज दुर्जनाच्या संगतीमध्ये मूर्खाच्या सानिध्यामध्ये सदा मनुष्य जीवाची काय आहे फजिती आहे. दिशा तर मिळू शकत नाही पण पतन झाल्याशिवाय जात नाही. सुख प्राप्त व्हायचं ते पदरामध्ये शीणच मिळतो ते शेवटच्या चरणात महाराज सांगतात.
सुख प्राप्त व्हायचं त्यात संगतीमुळे, दुर्जनाच्या संगतीमुळे, संसारिकाच्या संगतीमुळे आमच्या पदरामध्ये दुःखच पडेल, सुख लांबूला राहील, लांब राहील, पश्चाताप वाट्याला येईल. म्हणून आम्हाला समाधानाने तुला जर ठेवायचं असेल आणि आम्हाला जर काही तुला द्यायचं असेल तर हेच दे. देया संगती सज्जनांची. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तैसे मज नको करू कमळापुती. देया संगती सज्जनांच्या. आज या पुण्यभूमीमध्ये खडक ओझर येथे पुनश्च एकदा सेवा करण्याचा योग आला. ही एवढी सुंदर टाळकरी मंडळी गावात दिसत आहे. मोठ्या लक्षात ठेवा, हे जे ऐश्वर्य आहे ते कुठेही आता पाहायला मिळत नाही. उत्सव मोठे मोठे असतात पण टाळकऱ्यांची काय आता असते, कमतरता असते नाही. पण एकाच गावामध्ये एवढी टाळकरी मंडळी गावात आणि सगळे तरुणच सुंदर. टाळ वाजवणं ही काही सेवा सामान्य नाही. ज्याच्या गळ्यात टाळ पडला आणि जो पंढरीचा वारकरी झाला त्याच्या इतका ब्रह्मांडात कोणी श्रेष्ठ नाही. आणि म्हणून ही मंडळी काहीतरी आई वडिलाची पुण्य, यांच्या आई वडिलाची पुण्य, यांचं पूर्वजन्मीचं सुकृत प्रारब्ध. पण एवढी टाळकरी एकाच गावामध्ये, पुन्हा गाव रसिक गाव आहे बरं का, लक्षात ठेवा. कशावरून
असा जर कोणी अंदाज लावला तर उत्सवासाठी लागणारी जी मंडळी आहे ती कशी असावी, मला वाटतं या गावासारखं दुसऱ्या गावाला कळत नसावं नाही काय. ते कळत असेल पण आधीच कळत असेल. इथं कातकडे गुरुजी आहेत आणि संगीत अलंकार आहेत बरं का, लक्षात ठेवा. आपले सदानंद बुवा आहेत आणि पुन्हा मृदंग ज्यांचा काय साथीचा मृदंग, कीर्तनाच्या साथीला संप्रदायाच्या मध्ये जे साथ लागते ना ती कशी असावी काही क्वचित लोकांच्याकडे पाहायला मिळते. आणि आपल्या संप्रदायामध्ये त्यापैकी एक विकास महाराज येतो काय, लक्षात ठेवा. आणि पुन्हा ते काय करतात, नुसतं कीर्तन वाजवत नाही कीर्तन श्रवण करतात, याला महत्व आहे. सुंदर लक्ष लावून भजन ऐकणं, कीर्तनाकडे लक्ष देणं आणि रंगदेवतेला जाणून घेऊन आपल्या द्वारा जेवढं रंगदेवतेला सहकार्य करता येईल तेवढं करणं. म्हणून ते इथं उपस्थित आहेत, त्यांचा मृदंग ऐकायला मिळाला. पुन्हा समाधान बुवा आपल्या भूमिरत्न समाधान महाराजांचं आणि वारकरी संप्रदायामध्ये काय नावलौकिक आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे ते विद्यार्थी आहेत. पुन्हा बाबा इथं आलेले आहेत सेवेसाठी, बाबांनाही नमस्कार. आणि सर्व मंडळी आमच्या अशोक बुवाच्या मुळे, अशोक महाराजांच्या मुळे हे पुन्हा सर्वांचं तुम्हा सर्वांचं दर्शन होण्याचा योग आला. झालेल्या सर्वांची आणि चरणी नतमस्तक होतो. काही चुकी उकी बोलताना झाली असेल, आमचे देवरवान डॉक्टर वगैरे हे सर्व मंडळी श्रवणासाठी उपस्थित आहेत. सुंदर असं मारुतीरायचं हे अत्यंत देखणं मंदिर आणि इथं आजची सेवा वेडी वाकडी एकादशीच्या दिवशी करण्याचा योग आला. पण सर्व भाविकांना ग्रामस्थांना धन्यवाद. असंच तुमचं हे सेवा कार्य पुढे चालत राहू द्या. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत उत्सव होऊ द्या. परमात्मा पंढरीनाथ तुम्हाला सद्बुद्धी द्यावं आणि आपल्या राष्ट्राचं कल्याण करण्यासाठी आणि वैचारिक प्रवर्तन करण्यासाठी या वारकरी संप्रदायातील साधनाची आवश्यकता आहे. याचा प्रसार प्रचार शुद्ध माध्यमाच्या द्वारा व्हावा. पण बघा हे यूट्यूब वाले हजर आहेत, हे महत्वाचं आहे. संप्रदायामध्ये असे सुंदर गायन आणि रेकॉर्ड करून पुढे आपल्याला कधी ऐकावं वाटलं तर श्रवण करायला मिळतं. पण सर्वांच्या चरणी दंडवत घालून माझ्या 2 शब्दांना विराम देतो. काही चुकी झाली असली तर क्षमा करा. योग्य आहे ती महापुरुषाची कृपा म्हणून गोड करून घ्या. एकदा निवृत्तीनाथाचं भजन होईल, पुढची सूचना गाववाली सांगते. निवृत्ती राया